नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, SRPF 2026 आता ग्राउंड झालेलं आहे. मित्रांनो, SRPF चं आता काय राहिलेले आहे लेखी. आता लेखी विषयी कसा अभ्यास करायचा एवढ्या 10-15 दिवसामध्ये तुमची लेखी होईल, पण कुठलं घटक वाचलं पाहिजे तर आणि कोणत्या वेळेला कुठला चॅप्टर केला पाहिजे याच्याविषयी तुम्हाला मी नॉलेज देणार आहे. मित्रांनो, मराठी आता मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे सर आणि सह्याद्री ठोकळा या दोन्हीतलं काय करा तुम्ही मराठी ग्रामर करा. म्हणजे कसं शब्दाच्या जाती तुम्हाला जर फास्ट रिव्हिजन मारायचं म्हटलं ना तर तुम्ही सह्याद्रीच्या ठोकळ्यामधल्या मराठी ग्रामर मधलं पटापटा रिव्हिजन मारून घ्या. आणि महत्वाचं मित्रांनो, शब्दार्थावर सर्वात जास्त भर द्या. शब्दार्थ बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातलं शब्दार्थ, म्हणी, वाक्यप्रचार, शुद्ध शब्द, संधी हे धड तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा. त्याच्यावरच रिपीट सारखं प्रश्न येत आहेत. आता बघा, म्हणी, शुद्ध शब्द, संधी आणि शब्दाच्या जाती 8 याच्यावर तुम्हाला कमीत कमी 15 ते 16 क्वेश्चन 100% पडू शकतात. आता हे तुम्ही 100%. आता कमीत कमी दिवसभरातून मराठी ग्रामरचं 4 तास वाचन करा. कमीत कमी 4 तास, कारण की जवळ आलेला आहे पेपर. आता मित्रांनो, आता गणिताच्या बाबतीत काय करणार तुम्ही? गणिताला बाबा आता जी सोपं चॅप्टर आहेत तुम्ही केलेलं आहेत, आता जे अवघड चॅप्टर आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. थोडं जी तुम्हाला चॅप्टर जमत नाहीत, म्हणजे XYZ पडू शकणारा चॅप्टर, घातांक म्हणा, त्यानंतर वयोवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, त्यानंतर संख्या चॅप्टर, ह्याच्यावर 100% क्वेश्चन पडतात. ते चॅप्टर व्यवस्थित बघा. आणि महत्वाचं मित्रांनो, बेसिक म्हणजे बोर्डमासवर 100% 1-2 रिपिटेशन होतात प्रश्न. तो बोर्डमासवर जास्त फोकस करा. संख्या चॅप्टर, आता महत्वाचं घटक गणित मधलं वर्ग आणि वर्गमूळ हे 2 आणि घनमूळ हे 2 चॅप्टर तुम्ही 100% परफेक्ट करा. म्हणजे करा, 100% परीक्षेला पडतंय. आणि बेसिक तुम्हाला कमीत कमी बेसिक आणि वर्गमूळ घनमूळवर 10 प्रश्न तर 100% बघायला भेटणार तुम्हाला. किती? 10 प्रश्न. ही जास्त तयारी ठेवा तुम्ही ह्या गणितच्या बाबतीत. आता बघा, आता बुद्धिमत्तेचा एक पॅटर्न ठरलेला आहे. त्यांना कुठला प्रश्न कोणत्या वेळेस विचारायचा त्यांनी ठरलेला. आता बघा, ABCD बघा, ABCDचा जर तुमचा क्रमांक पाठ असेल तर तुम्हाला काय होईल की पेपर सोडवायला आणखी सोपा जाईल, कारण की नंबर पाठ असले की तुम्हाला उत्तर सापडायला. आता बघा, 1 2 3 4. आता बघा, तुम्हाला जर समजा इथला अंक काढायला लावला तर काय क्रम व्हायचा? आता ABCDE, आता कुठला अक्षर येणार आहे? E ला कुठला अक्षर आहे? अंक आहे 5. तर मित्रांनो, ABCDचा नंबर पाठ करा. ABCDचा नंबर पाठ केल्यानंतर तुम्हाला तिथं टायमिंग मॅनेजमेंट होईल. कसं की बाबा समान संबंध ABCD वर आलेला आहे हा प्रश्न, तर तुम्ही काय करणार? ABCD मध्ये चेक करत बसणार सगळ्यांचा अंक, अक्षर, त्याला वेळ जाणार. काहीतरी क्लुप्त्या ठेवून तुम्ही 100% ABCD पाठ करा. त्याच्यावर 7 ते 8 क्वेश्चन 100% ABCD पडतात. मग 8 ते क्वेश्चन कसं? अक्षरमालिकेचा समान संबंध, अक्षरमालिकेवर कोडी, आणि त्यानंतर अक्षरमालिकेचं विसंगत घटक ओळखा. ती तुम्हाला नंबर टाकूनच लिहावा लागतो. त्यामुळे तुम्ही ABCDचा नंबर 100% करा. आणि आता महत्वाचं अंकमालिका. मित्रांनो, अंकमालिका ह्याच्यावर सुद्धा जास्त क्वेश्चन 100% परीक्षेला पडलेला. आतापर्यंत मी प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेला आहे त्याच्यावर सर्वात जास्त अंकमालिका, अक्षरमालिकेवर प्रश्न पडलेला आहे. मग बाकीचे धडे मला घड्याळ आलं, तुमचं कालमापन आलं, दिशा आल्या, त्यानंतर ठोकळा आला, त्यानंतर तर्क, अनुमान, वेनाकृती, ही सर्व चॅप्टर तुम्ही परफेक्ट करा. आता तुमच्याकडे जर समजा 15 दिवस असतील, 15 दिवस जर तुम्हाला मिळले परीक्षेसाठी, 15 किंवा 10 दिवस मिळाले, कोणाला 10 दिवस मिळतील, कोणाला 15 दिवस मिळतील, कोणाला 20 दिवस मिळतील, प्रत्येकाच्या गटाचा किंवा एकाच दिवशी पेपर होऊ शकतो सर्व गटांचा. बरं, आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला जेवढं वेळ 10 दिवस जर मिळालं तुम्हाला लेखीसाठी तर भरपूर झालं. आता 10 दिवसामध्ये काय करायचं मित्रांनो, तुम्ही सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका तुम्ही संध्याकाळी एक झोपताना एखादी प्रश्नपत्रिका सोडवा, कारण की तुमचं स्पीड मॅनेजमेंट, टायमिंग मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं असतं. कुठला प्रश्न कसा हँडल करायचा, मागील व्हिडिओ मी दिलेला आहे तुम्हाला की परीक्षेचं टायमिंग मॅनेजमेंट कसं करायचं.
कुठला क्वेश्चन कसं सोडवायचं तो व्हिडिओ जाऊन बघा. जर मी तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं जर समजत असेल, आवडत असेल, तर तुम्ही माझ्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आता एबीसीडी झाला. आता जीके मध्ये मित्रांनो सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न पडायला लागलेत बघा. विज्ञान तुम्ही करा, थोडं विज्ञान वाचा, कारण की विज्ञानावर प्रत्येक घटकावर आता मुंबई शहराचा पेपर झाला त्याच्यावर विज्ञानावर क्वेश्चन पडलेले आहेत, पुणे सिटीला विज्ञानावर प्रश्न पडलेले आहेत. आणि भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि चालू घडामोडी कुठला अभ्यास करायचा ही सर्वात मोठाच आहे मित्रांनो. चालू घडामोडी कमीत कमी कुठं 4 मार्काचं पडतंय, कुठं 2 मार्काचं पडतंय, कुठं 1 मार्काचं पडतंय, कुठं 5 मार्काचं पडतंय. आता चालू घडामोडी काय काय पडतंय की बाबा तुमचं राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर तुमचं ट्रॉफ्या कुणी जिंकलं, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्रादेशिक पुरस्कार आणि तुमची मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. आणि महत्वाचं मित्रांनो, आता युद्ध चालू आहे इराण, अमेरिका आणि रशिया, इराण, अमेरिका आणि इस्रायल या 3 देशामध्ये युद्ध चाललेलं आहे. मग आता त्या 3 देशामध्ये इराण आणि ही ओमान मधली खाडी आहे, हर्मुझची खाडी, त्याच्यावर जेवढे क्वेश्चन बनतात ते 100% तुम्ही पाठ करा, माहिती घ्या. युट्यूबवर बघा व्हिडिओ, आणखी भेटत असेल तर तुम्ही माहिती घ्या, टेलिग्राम वरून माहिती घ्या आणि ती हर्मुझ खाडीवरून सगळं टोटल त्याची माहिती घ्या. युद्ध झाले, आता बैठका कुठं पार पडल्या, पाकिस्तानामधील इस्लामाबाद मध्ये 100% बैठक पार पडली, त्याच्याविषयी माहिती घ्या. बाबा अमेरिकेचं शिष्टमंडळाचं, त्या शिष्टमंडळामध्ये कोण आलतं, अमेरिकाचा उपराष्ट्राध्यक्ष, त्याची नावं पाठ करा. आपला पाकिस्तानचा पीएम कोण आहे, त्याचा पीएमचं नाव ठेवा लक्षात. त्यानंतर इराणचा ते राष्ट्राध्यक्ष त्या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये वारलेल्या त्याच्याविषयी माहिती घ्या. सर्व टोटल तुम्ही माहिती घ्या. ही घटक आपल्या परीक्षेच्या बेसनुसार आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. ही झालं जीके विषयी टोटल माहिती. आणि 10 दिवस जर तुम्हाला वेळ भेटला असेल तर तुम्ही काय करा, जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला 100% मार्क पडू शकतात. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे होणारे पोलीस झालेले आहेत त्यांचं जिल्ह्याला सिलेक्शन झालं आहे आणि जे SRPF पण आहेत त्यांच्यासाठी बी शुभेच्छा. आणि जे बाहेर निघलेले आहेत 1-2 मार्कांनी, त्यांनी जरा थोडं नेटाने अभ्यास करा, कारण की तुम्हाला तिथली जागा मारायची आहे. चला शुभेच्छा मित्रांनो, जय हिंद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.